अहो, आज शाळेत जाताना काही लोकांनी पुन्हा चिखल आणि शेण फेकले, दगडही मारले, पण मी मागे हटले नाही. सावित्री, तुझा हा त्रास बघून मन हेलावते, पण तुझ्या धैर्यामुळेच आज बहुजनांच्या मुलींना शिक्षणाचे दारे उघडले आहेत. कधी कधी भीती वाटते जेव्हा त्या लहान मुलींच्या डोळ्यात शिकण्याची जिद्द दिसते. तेव्हा माझा सगळा थकाव आणि अपमान मी विसरून जाते. अगदीच बरोबर. हे लोक तुझ्यावर दगड नाही तर त्यांच्या स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन करत आहेत. तू घाबरू नकोस, मी सध्या तुझ्या पाठीशी आहे. मी मुळी डगमगणार नाही. उद्या जाताना दुसरी साडी सोबत नेईन, पण या लेकींच्या शिक्षणाचे व्रत कधीही सोडणार नाही. सावित्री, तू केव्हा माझी नाहीस तर या क्रांतीची खरी मशाल आहेस. तुझ्या या बलिदानांची नोंद इतिहास सुवर्ण अक्षराने घेईल. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे हेच तर आपले ध्येय आहे. मग त्यासाठी किती शेण दगड सोसावे लागेल तरी चालतील. तुझ्या या जिद्दीला माझा सलाम. सावित्री, तू आज खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती झाली आहेस. जोवर माझ्या शरीरात श्वास आहे तोवर शिक्षणाची ही गंगा मी वाहत ठेवेल. हा अंधार नक्कीच दूर होईल. हो, एक दिवस येईल जेव्हा हीच माणसं तुला वंदन करतील. चल, उद्याच्या पाठाची तयारी करूया.